ज्या लोकांवरती त्या मोठ्या झाल्या त्या लोक आज त्यांना चिल्लर वाटते. तर हे चिल्लर तोपर्यंत आता थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही. रुपालीताई, तुम्ही काम केलेला तर तुम्ही माझ्या समोर आकडा नाही तर सगळी महिलांना आणून दाखवा. जरी नाही तर सगळे मी तुमच्या समोर आणते. या प्रकरणात तरी वैष्णवी हगवणे यांना महिला आयोग न्याय देईल असं वाटतं? महिला आयोग देऊ शकत नाही. सध्या राज्यभरात ज्या प्रकरणाची सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे त्या वैष्णवी हगवणे प्रकरणावरती आता करुणा मुंडे सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी स्वतः कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. या भेटीत नेमकं काय काय घडलंय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही आज पुण्यात आला होतात, भेट घेतलेली आहे, काय नेमकं सगळं संभाषण झालं? जसं की वैष्णवीची आत्माला शांती लाभो आणि जसं की मी त्यांच्या वडिलांसोबत बोलणं झालेलं आहे. मला असं वाटते की हे आत्महत्या नसून ते इतका मारहाण केलेली आहे की तिचे प्राण गेले त्याच्यामध्ये आणि आत्महत्याचं नाव देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी असं बोलते की माझी एकच मागणी राहणार आहे पुढे की त्यांचे जे लोकांनी त्या वैष्णवीसोबत मारहाण केली आहे त्यांना सगळ्यांना फाशीची सजा झाली पाहिजे, ज्यांनीकरता पुढे कोई दुसरी वैष्णवी होऊ नये. ताई, हा हुंड्यासाठी सगळा छळ केला होता. 51 तोळे सोनं, जवळपास 1-1.5 कोटींचं हे लग्न सगळं झालेलं होतं. तुम्हाला काय वाटतं, हे हुंड्यांचे बळी सध्या खूप वाढत आहेत? हुंड्याची बळी तो अजून चालू आहे. माझ्यासोबत एक मुलगी पण आहे 25 वर्षाची, तिच्यासोबत पण हेच हुंडाचा जे प्रकरण आहे तेच झालेलं आहे. आणि माझ्याकडे खूप काय असे प्रकरण आलेले आहेत. आणि एकवर जे वैष्णवी सोबत तो मारहाण झाली, तिचा प्राण गेला त्याच्यामध्ये हुंडासाठी. पण असे आज खूप मुद्दे वाढत चालले आहे की ज्या लोक परत हुंडा देत नाही, एकदा दिला पण परत 1-2 वर्षानंतर जरी त्यांची मागणी पूर्ण केली नाही तो दुसरा लग्न लावता. मोठ्या प्रमाणामध्ये हे जे कृत्य ते वाढत चाललं. हे जे राजेंद्र हगवणे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. हे सगळे कुठेतरी अजित पवार गटाशीच संबंधित असलेल्या लोकांची ही सगळी प्रकरणं बाहेर येतात असं वाटतं? अजित पवार गटामध्ये सगळे असंच आहे. माझ्याकडे लिस्ट आहे सगळ्यांची. असंच त्यांच्या पक्षामध्ये लोक आहे जे महिलांसोबत छळ करणारे, अत्याचार करणारे असेच लोक आहेत. आता या प्रकरणामध्ये महिला आयोगाने अक्षरशः 7 दिवसांनंतर रुपाली चाकणकर इथे आल्या, भेट देऊन गेल्या. इथे जवळच त्या राहिल्या आहेत खरं तर. पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही 35,000 केसेस निकाली काढल्यात, ही सुद्धा केस आम्ही निकाली काढू. तुमच्या सुद्धा 3 केसेस होत्या असं त्यांनी सांगितलं आणि त्या निकाली सुद्धा काढल्यात. फक्त कागदावरती आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये काही नाही आहे. जरी प्रॅक्टिकलमध्ये असतात तो आज ही मुलगी आज ही माझ्यासोबत आलेली आहे. अशी खूप काही मुलगी आहे जे खूप 25 वर्षाची आजची आहे आणि त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे आणि महिला आयोगकडे जातात पण न्याय भेटत नाही. तुम्ही त्यांना विचारू शकता. काय नेमकं झालं? माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत पैशासाठी खूप छळ केला. म्हणजे एक हुंडाबळीच आहे तो माझा. पण वेळोवेळी जेव्हा मी त्याला पैसे देईल तो पैशाची मागणी करत राहिला. मी जेव्हा त्याला पैसे देईल तेव्हाच तो माझ्यासोबत राहणार, मला ब्लॅकमेलिंग करणार, मारहाण करणार, शिव्यागाळी करणार. आणि मी जेव्हा त्याला पैसे द्यायचं बंद केलं तर त्याने उभा केलं की त्याने दुसरं लग्न केलं मला डिवोर्स न देता. तर असं का कायदा इतका खरंच हलक्या पातळीचा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की महिलांना न्याय मिळणारच नाही कुठे. आणि उठसूट कोणी पुरुष लग्न करून दुसरं लग्न करतोय थाटामाटात ते पण. तर का असं? महिला आयोगाला तक्रार देऊन सुद्धा महिला आयोग महिलांच्या बाबतीमध्ये कोणतेही एवढे कायदे कानून आज कडक असून सुद्धा महिला आयोग कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. तर रुपाली चाकणकर ताई त्या पदावर बसून काय करतायत? तुम्ही किती दिवसांपूर्वी तक्रार दिली? मी 6 महिन्यांपूर्वी ही तक्रार दिलेली आहे. 6 महिने रेग्युलर मी सकाळ संध्याकाळ पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मागणी करतेय, हात जोडून विनवण्या करतेय. खरं तर हात जोडून विनवण्या करायचं महिलांचं काम नाहीये पोलिसांना की तुम्ही आमची तक्रार नोंदवून घ्या. प्रत्येक महिलेची तक्रार आल्यानंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी कमीत कमी एनसी तरी नोंदवून घेणं त्यांचं काम आहे. पण एनसी साठी सुद्धा महिलेला आज 6-6, 7-7 महिने दिवस रात्र पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात. तर आज माझ्यासारख्या 24-25 वयाच्या आतल्या मुलींनी हेच करायचंय का? पोलीस स्टेशनकडे जाऊन त्यांचे हातपाय विनवण्या करायचेत का? पोलीस म्हणजे एक जनतेचे सेवक आहात ना तुम्ही. तुम्ही काय करताय तिथे बसून? जर मोठे मोठे अधिकारी सुद्धा अशी उत्तरं देत आहेत की हे आमचं काम नाही किंवा आम्ही नोंदवून घेणार नाही, तर महिलांनी जायचं कुठे? आज गृह खातं कोणत्या कामाचं आहे मग? महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांना या पदावरून खाली खेचावं अशी मागणी केली जाते. तुम्हाला काय वाटतं, त्या या पदासाठी योग्य आहेत की नाही? त्यांना स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे क्योंकि त्या काय काम करत नाही.
आणि त्यांच्यासाठी फक्त हे महिला आयोग आहे, खुर्ची आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आहे. पण मी असं म्हणते की हे महिलांच्यासाठी खूप मोठा एक कोर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही न्याय देऊ शकता. तर तुम्ही त्याच्यामध्ये असक्षम ठरलेला आहे, तर तुम्हाला स्वतः राजीनामा द्यायची गरज आहे. पण त्या जेव्हा काल इथेच पत्रकार परिषद त्यांनी घेतली तेव्हा त्या असं म्हटलं की ज्या त्यांच्यावरती टीका करतायत ही चिल्लर एन चिल्लर खूप वाचतीये म्हणून मी उत्तर देते असं म्हटलं. चिल्लर त्यांना आज ज्या लोकांवरती त्या मोठा झाले त्या लोक आज त्यांना चिल्लर वाटते. तर हे चिल्लर तोपर्यंत आता थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही. क्योंकि हे फक्त आम्हाला काही त्यांच्याशी लेणं घेणं नाहीये, पण आज ग्राउंड लेवलवरती मी पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काम करते त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की आज इतका महिलांवरती अत्याचार वाढत चाललाय. आज ये तो मोठा मुद्दा आहे तो लोकांच्या समोर आला, पण आज गोरगरीब अशी महिला आहे ज्यांना पोलीस लोक 6-6, 8-8, 10-10 तास बोलवून पोलीस स्टेशनमध्ये बसवतात, पण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा घेत नाही अशी महिला आहे. आणि महिला आयोग काय काम करत नाही त्याच्यामध्ये मी स्वतः बघितलेला. जरी रुपालीताई तुम्ही काम केलेला तर तुम्ही माझ्या समोर आकडा नाही त्या सगळी महिलांना आणून दाखवा. जरी नाही तर मी तुम्हाला तुमच्या समोर ते 33,971 महिला जे तुम्ही आकडा सांगितलेला ते सगळे मी तुमच्या समोर आणते की तुम्ही किती महिलांचं काम नाही केलेलं. राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी या सगळ्यामध्ये आरोपी असताना जाणून बुजून महिला आयोग काम करत नाही असं वाटतं का? हा ते तो आहे. महिला आयोग बीजेपी राष्ट्रवादी सगळ्यांचे पाप ढकण्याचं काम करतात, त्याच्यामध्ये काही नाही. या प्रकरणात तरी वैष्णवी हगवणे यांना महिला आयोग न्याय देईल असं वाटतं? महिला आयोग देऊ शकत नाही. कोर्टामध्ये 100% मला विश्वास आहे, कोर्टामध्ये वैष्णवीला 100% न्याय भेटणार. तर एक शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की राजकीय एक प्रश्न आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद त्यांना मिळालंय. तुमची या सगळ्यावरची प्रतिक्रिया काय? चांगलं झालं, योग्य झालं? एक भ्रष्ट गया तो दूसरा भ्रष्ट आ गया. अच्छे चांगले लोक आहे नाही काय यांच्याकडे? मला तो एक प्रश्न विचारायचा. त्यांच्यावरती पण ते जेल भोगून आणलेले आहे आणि खूप मोठा भ्रष्टाचार केला होता. आणि एक भ्रष्ट गेला दुसरा भ्रष्ट आला, त्याच्यामध्ये मला काय बोलायचे नाही. केवळ ओबीसी चेहरा दाखवण्यासाठी किंवा आता इलेक्शन आहे त्यासाठी हे सगळं केलंय असं वाटतं? ओबीसी चेहरा दाखवण्यासाठी फक्त एकच ओबीसी आहे का? एकच ओबीसी आहे का? एकच मराठा आहे, एकच ओबीसी आहे. ओबीसी आणि मराठा आणि कोणतेही सगळे समाजामध्ये काय चांगले लोक नाहीच आहे का? महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे का? आहे ना. तो नवीन लोकांना चांगले लोकांना तुम्ही संधी देऊन बघा ना. एक जगह पड़े पड़े पानी भी नाला बन जाता है. तो ये जो बैठे हैं आज राजकारणी लोग, एक जगह पड़े पड़े सत्ता में पड़े पड़े इनके दिमाग सड़ चुके हैं. हे लोकांचे जे तकलीफ आहे, प्रश्न आहे, त्यांची काहीही पडलेली नाही. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय वैष्णवी हगवणेंच्या विषयाकडे मी पुन्हा एकदा येते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की मोठ्या घरात लग्न लावून देणं किंवा एक इव्हेंट टाईपमध्ये लग्न करणं असं मुलींना पण किंवा मुलींच्या कुटुंबियांना पण एक आकर्षण झालं आणि त्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढलेत. तुम्ही सुद्धा याच प्रकरणाची शिकार झालेला आहात. आज वैष्णवीताई सुद्धा याच प्रकरणाची शिकार झाली आहे. सगळ्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना तुम्हाला काही सांगायचं? बघा, मोठे घरामध्ये किंवा लव्ह मॅरेज याच्या मी मतलब असा बोलते की ज्यांच्या नशिबामध्ये जे असतो है ना ते येतात. नसीबाच्या कोणीही टाळू शकत नाही. किसी के घर में गरीब घर का मुलगा है, किसी के घर में अमीर घर का मुलगा है, तो इसके लिए अपन वो नहीं कर सकते. और एक जे महिला, मी एक महिला आहे, तो एक महिला जे कोणावरती जरी प्रेम करते तो ये पैसे बघून किंवा काय बघून नाही करते. महिला फक्त, आणि जरी महिला पैसे बघून प्रेम करते तो असं आत्महत्या वाढत चालली नाही होती. जे महिला प्रकरण इतके मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालले नाही होते. महिला कोर्टची पायरी गेली नाही होती. फक्त पैशासाठी प्रेम करणारी महिला होती आणि मोठा घर बघून प्रेम लग्न करणारी महिला होती. कोणीही असू द्या. तो मी एकच बोलते, तो आज खूप सारे ऐसे धंधे हैं जो शादी करने की गरज नहीं है, ऐसे ही मतलब पैसे खूप कमाए जा सकते हैं. त्याच्यामध्ये मला एकच वाटते की खूप चांगल्या पद्धतीने लोकांना बघून आणि ज्या वेळे मी एकच महिलांना मी स्पेशली एक देते की तुम्ही लढा, जसे मी लढते असंच मी एक माझ्या एक उदाहरण घ्या
मी पण लढते. मी आत्महत्या नाही केली आपल्या 2 मुलाबाळांना सोडून. आज माझ्या मुलाबाळांना माझी गरज पण नाही. 21 वर्षाच्या मुलगा, तरी पण मला असं वाटते की नाही, जरी मी काय केला, आज माझ्याकडे डोके आहे, तो तुम्ही लढा. परिस्थितीतून तुम्ही तोंड लपवू नका, माघार घेऊ नका. तुम्ही परिस्थितीच्या समोर जा. आणि पोलीस प्रशासन असू द्या, महिला प्रशासन असू द्या, हे सगळे आपल्यासाठी कामं करण्यासाठी आहे. तुम्ही चांगली पद्धतीने लगा. तुम्हाला कधीही गरज पडेल तुम्हाला सांगा, मी तुमच्यासाठी आहे. नक्कीच धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधल्याबरोबर. आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आता करुणा मुंडे सुद्धा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वतः सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि महिला आयोगावरती आज पुन्हा त्यांनी टीका केलेली पाहायला मिळते. या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा महिला आयोग वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. न्याय मिळवण्यासाठी आपल्याला कोर्ट हा लास्टचा ऑप्शन आहे असं म्हणताना त्या पाहायला मिळत आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागताना दिसत आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांना जे काही मंत्रीपद दिले त्यावरती सुद्धा त्यांनी नाखुशी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणखी चांगले नेते होते, मात्र भ्रष्ट नेत्याला पुन्हा एकदा मंत्रीपद दिलं याच्याबाबत खंत व्यक्त करताना सुद्धा त्या पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.